याच गावचे सुपुत्र आणि मावळचा एक गोड आवाज आदेश ठाकूर माझ्या समेत जॉईन होतील, तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया डीएन रॉक आणि त्यांच्या समेत असेल निक्सन. तर ठिकाणी पारितोषिक आले. अद्विका धामणकर साठी पारितोषिक आहे आणि शंकरप्पा धामणकर आणि त्याचबरोबर दामोदर ठाकूर यांच्याकडनं 200 रुपयांचं बक्षीस आहे आणि त्याचबरोबर शंकरप्पा यांच्याकडनं 101 रुपयांचं बक्षीस. याच ठिकाणी स्वराज्य चषक 2025 पर्व 8व्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेले 6 पर्व चॅम्पियन राहणारा स्वराज्य स्पोर्टला बुरसेचा संघ आहे. एक पर्व पैलवान शामभाऊ दाभाडे फाउंडेशन कोटेश्वर वाडीचा संघ आहे. या 8व्या पर्वामध्ये दोन्ही संघ आहेत जे मात्र या 8व्या पर्वाचे चॅम्पियन होण्यासाठी तयार झालेत. काउंटडाऊन घेऊया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा. युद्धाला सुरुवात होईल. रणशिंग फुकलय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे इथे बघायला मिळत आहे डीएन रॉक आपल्या अनोख्या आदेने निश्चितप्रमाणे आपण पाहतोय आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झालेत. अमोल जाधव पहिल्याच बॉल वरती विकेट येताना आपल्याला बघायला मिळाली. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये असणारे मयूर बालघरे, दिनेश चव्हाण आणि आदेश गाडे यांच्यासाठी प्राइज असणार आहे. दिनेशने जर इथे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर मयूर दादा घनवट यांच्या वतीने 5000 रुपये, लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठच्या 3 विकेट किंवा वैयक्तिक अर्धशतक जर पूर्ण केलं तर सन्माननीय उर्सेगावचे माजी सरपंच उमेश भाऊ धामणकर यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. 3 षटकांसाठी सन्माननीय पोपटराव शिंदे साहेबांच्या वतीने दोन्ही संघापैकी कोणी विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक त्याच्यासाठी 1000 रुपयाचा प्राइज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर फॉर रन चौकार. सांगतो पुढच्या संधीची मला भूक नाही, पुढल्या मंत्रिपदाची मला अपेक्षा नाही, परंतु एवढंच सांगतो दादा की तुम्ही जो विश्वास ठेवलाय, या माझ्या माय भगिनी माझ्या मायबाप मंडळींनी जो विश्वास ठेवलाय, या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही. प्रामाणिकपणे तुमची यशगणी सन्माननीय विजयजी करके यांच्या वतीने डीएन रॉक साठी मात्र 200 रुपयाचं बक्षीस आलंय. बँक खाता आता मला वाटतं त्यांचं उघडलेलं आहे. बॉलर तयार आहे पुन्हा एकदा शुभम. यावेळेस लेग कटर चेंडू मैदानाच्या मध्ये पण इथे बघतोय होता आणि तिथे मैदानामध्ये बघायचंय पंचाने कळवलंय हा चेंडू इथे व्हाईट बॉल आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन होतोय सन्माननीय राधेश्याम दादा राऊत, त्याचबरोबर हर्षल दादा बाळुंज, योगीजी धुमाळ, इब्राहिम सुतार, गुड्डू या सर्वांचं आगमन झालेलं आहे. सर्वांचं स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. भागूजी धामणकर देखील उपस्थित होते, त्यांचंही मात्र स्वागत आहे. सज्जनदादा ढोंबरे उपस्थित आहे, त्यांचंही मात्र स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात आपण. शुभम कदम षटक क्रमांक पहिला हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय मयूर बालघरे
आणि दुसऱ्या बाजूला दिनेश चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये पुन्हा बघायचं. बॉलर तयार आहे. शुभम तयार आहे. स्ट्रायकर मयूर. ओ यावेळेस मात्र आपण बघतोय लोअर फुल टॉस चेंडू तिथे मैदानाच्या मध्ये होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धाफलक जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर 6 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते असणार आहेत. मयूर पालघर आणि दिनेश. बॉलर तयार. पुन्हा शुभम. लोअर फुल टॉस. यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र खेळून काढला जाईल. पायाच्या साईडने तुषार शिंदे चेंडूला अडवतायत. एक धावी ते मैदानाच्या मध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने आपण बघतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 7 धावा. 7 ही मात्र निभवावी लागणार आहे. सात धावा धावलकावरती. मेनातून उसळे तलवारीची पात. वेढात दौडले वीर मराठे सात. 7 धावा धावलकावर आहेत. यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू. दिशा से भटके तो पडेंगे फटके. चौकार. इथे कोल्हापूरचा झटका पाहिजे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे सुनीलजी मुंडेकर साहेबांचं आगमन होते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. मयूर बालघरेच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय पोपटरावजी शिंदे साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. आदेश आपण पाहतो मैदानामध्ये चांगली सुरुवात जरूर इथे होताना आपल्याला बघायला मिळते. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक आपण पाहिले गेले तर मॅजिकल फिगर स्क्रीन वरती आपल्याला बघायला मिळणार आहे. एक फलंदाज बाद झालेला आहे. एक षटकाचा खेळ जो मैदानामध्ये संपलेला आहे. मनसूरभाई पठाण यांच्या वतीने प्राइज आहे. कोणी अर्धशतक पूर्ण केलं तर 2000 रुपयाचं प्राइज. तुकोबांचे अभंग शिवबा. अन्यायावरती वार शिवबा. समशेरीची धार शिवबा. अजून काय सांगू काय शिवबा. माय शिवबा बाप शिवबा. पाठीवरचा हात शिवबा. अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवबा. स्वराज्य चषक 2025 मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. आजचा अंतिम दिवस अंतिम सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला आपण पाहतोय नॉटी बॉय चिंचोली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर दत्तनगर आपण पाहतोय अर्थात ऋतुजा 11 दत्तनगर संघ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिल्यानंतर संघाचा धावफलक आपण पाहिलंय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती शुगन. त्यासाठी पारितोषिक आले प्रथमेश भाऊ राक्षे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. शॉर्ट पिच होता. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता परंतु बॅट वरती हा चेंडू येऊ शकणार नाही. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गणेश राऊत यांच्याकडनं देखील पारितोषिक येते 500 रुपयांचं. मैदानाच्या जर पाहायला गेलं तर लागोपाठचे 2 बॉल डॉट या ठिकाणी पाहायला मिळाले. निर्धाव स्वरूपाचे चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या लागोपाठचे 2. बप्पन्न कादळी स्पोर्ट फाउंडेशन आपण पाहतोय मैदानाच्या क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आहे. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय लेफ्ट केलाय सोडून दिलाय. पंचांचा डिसिजन आपण पाहतोय त्या ठिकाणी असणार आहे. विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय आणि हा बॉल घोषित केलाय. नो बॉल. आणि आपण पाहतोय हा चेंडू मैदानाच्या मध्ये विकेटच्या बाहेर पडलाय की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येऊयात. आणि हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे का. किरण वेले सरांकडून या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक आले. दोन्ही समालोचकांसाठी सुमित सोनोने सर आणि माझ्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. थँक्यू किरण सर. आणि त्यांच्याकडनं अजून एक अनोखं पारितोषिक या ठिकाणी लावलंय. जर त्यांचा साऊंड वरती जर कोणत्याही खेळाडूने षटकार मारला तर 500 रुपयांचं बक्षीस.
जितके षटकार मारेल तितकं बक्षीस आहे. आणि मैदानात मध्ये आपण पाहूयात तिसऱ्या पंचांचा डिसिजन या ठिकाणी पेंडिंगला असणार आहे. याच ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेले तर त्यांचं नुकतंच शुभागमन झालंय. सन्माननीय परमेश्वरजी चौकुटे, त्याचबरोबर सुशांतजी खोंडगे मित्रपरिवार, सचिनजी कांबळे मित्रपरिवार. तर इथे व्हाईट बॉलचा इशारा आला. हा चेंडू वाईड असणार आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री भैरवनाथ उद्योग समूह 72+ च्या साऊंड वरती जर कोणी षटकार मारला, किरणजी येवले यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. आमच्या दोन्ही समालोचकांसाठी त्यांच्या वतीने 1,000 रुपयाचं प्राइज आलंय. मनापासून धन्यवाद आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज शुगन कुमार पुन्हा एकदा तयार. शॉर्ट पिच होता हा देखील बॉल आपण पाहतोय बॅट वरती येऊ शकला नाही आणि सातत्याने आपण पाहतोय मयूर बालघरीला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवणारा शुगन कुमार आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला आणि आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 1 चेंडू वाईड आलाय. अभंतर 1 धाव तर त्यानं खर्च केली आहे. संघाचं धावफलक आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. हा बॉल इथे उचललाय, उडवलाय चेंडू. मयूर बालघरेच्या बॅटनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट हा येतोय षटकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं मैदानात मध्ये मयूरच्या बॅटमधनं आलेला षटकार पाहायला मिळाला. अगदी चेंडू आपण पाहतोय मैदानात मध्ये जोरदार बॅट फिरवली आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. 6 धावा मिळतील. षटकार त्या ठिकाणी आलाय आणि संघाचा धावफलक जर पाहायला गेलं तर वाढलंय. धावफलकावरती धावा 18 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 18 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्याप्रमाणे एका युद्धाच्या तलवारीला सांगण्याची गरज पडत नाही की संघर्ष करायचा आहे, त्याचप्रमाणे मयूरच्या बॅटला देखील सांगावं लागणार नाही, मयूरला देखील सांगावं लागणार नाही. युद्ध जिंकायचंय तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष महत्वाचा आहे. एक मोठा संघर्ष, एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. मोठा धावफलक उभा करावा लागेल. कारण मावळ तालुक्यातील तगडा ताकदवर संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील करताना पाहायला मिळेल. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी मयूर बालघरे अर्थात मावळचा गब्बर खोदून काढला चेंडूला आणि तिथे मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फील्ड केला. अपील तर केली जाते. धावाची संधी होती. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय, परंतु त्याआधी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज मयूर या ठिकाणी होईल बाद. आणि 2 षटकांनंतर जर चेंडू हरवला, खराब झाला तर जुने चेंडू दिले जातील. हे दोन्ही संघाने नोंद घ्या. इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं फलंदाज बाद दिलाय का. तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. टीव्ही अंपायर्स थोडीसे इथे बिझी होतील. अनिल माळी सर गेले आपण पाहतोय 5 दिवस या स्पर्धेमध्ये पहाडासारखी कामगिरी केली. योग्य तो निर्णय काढवण्याचं काम या पंचांनी केलंय आणि हा रिव्ह्यू बॅटिंग टीमचा आहे की अंपायर्स कॉल आहे. अंपायर्स कॉल. या ठिकाणी श्री भैरवनाथ उद्योग समूह 72+ साऊंड सिस्टीम जी आहे त्या साऊंड वरती जर कोणी षटकार मारला, मच्छिंद्रजी मोहिते यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचे प्राइज आहे. किरणजी येवले यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय आणि या ठिकाणी विकेट आहे, कॅच आउट आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय मयूर बालघरे स्वस्तामध्ये माघारी परतताना पाहायला मिळाला. एक फटका आपण पाहिलं त्याचा बॅटमधनं षटकार नक्कीच आला, परंतु त्यानंतर मैदानामध्ये तो बाद होताना पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल लकी. त्याआधी जर पाहिलं गेलं तर मैदानामध्ये षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 1 चेंडू शिल्लक आहे. उत्कृष्ट गोलंदाजाचा साठी आपण पाहतोय जी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी लाभली आहे. माननीय ग्रामपंचायत सदस्य अक्षय शेठ सोनवणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. स्वराज्य क्रिकेट क्लब अर्थात स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघावरती नितांत प्रेम त्यांचं राहिलंय, ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे.
त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर इष्टगणी या स्पर्धेच्या निमित्ताने अवी वाळुंज, रोहित गायकवाड, दीपक शिंदे, राहुलजी भिलारे हे सर्वजण याच्या उपस्थित राहिले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय प्रशांतजी घोसगे देखील उपस्थित होते, त्यांचं देखील स्वागत. निलेश सावंत यांचंही स्वागत. पुढचा चेंडू आहे लकीसाठी. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली, गॅप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. हसते हसते कट जाय रस्ते, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. मैदानामध्ये आपण पाहिलं या चेंडूवरती चौकार आलाय. पहिल्याच बॉल वरती लकी मैदानाच्या स्वतःचे इरादे स्पष्ट करतोय. चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाचा वाढता डाव फलक आपण पाहतो पुढे जाईल. 12 चेंडूचा डाव संपलाय आणि संघाचा डाव फलक 11च्या सरासरीने 22 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत त्या 22 धावा धावफलकावर आहेत. मेगा फायनल आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. आज मावळच्या क्रिकेटला उदाहरण आलंय. उंच उंच लाटाने आसमंत दणानून टाकणारा आवाज. आज या किनाऱ्यावरती बसून आपण या धावेंच्या वर्षावामध्ये चिंब भिजणार आहोत. जेव्हा मावळच्या दर्या खोऱ्याली धुंदणारे काटक शूरवीर हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन उतरतील तेव्हा मात्र एक घमासान युद्ध तुम्हाला या मैदानावरती बघायला मिळेल. हिंदवी स्वराजी शपथ घेताना छत्रपती शिवरायांच्या रक्ताने पावन झालेली भूमी म्हणजे ही मावळ भूमी. हिंदवी स्वराज्य तोरण छत्रपती शिवरायांच्या पावित्र्य भूमीमध्ये बांधलं ना, ती कणखर भूमी म्हणजेच ही मावळ भूमी. आणि त्याच मावळ भूमीमध्ये रंगलाय क्रिकेटचा थरार. इथे मिड विकेटला ठोकलाय षटकार. योगी रिमिक्स. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आलेला दिनेश चव्हाणच्या बॅट मधून षटकार आणि या षटकाराने संघाचा धावफलक 28 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. हिंदवी स्वराज्य तोरण छत्रपती शिवरायांच्या पावित्र्य भूमीमध्ये बांधलं, ती भूमी म्हणजे मावळ भूमी. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, जिने मात्र मराठी माणसाला ताटकणा दिला, ती भूमी म्हणजे मावळ भूमी. आणि त्या मावळ भूमीमध्ये आज आपण पाहतोय या उर्से गावामध्ये रंगलेला क्रिकेटचा एक देखणा सोहळा. तिसरं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय शुभम कदमच्या हातामध्ये मात्र सोपवलंय. लकी मुदळे दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानामध्ये बघतोय दिनेश. यावेळेस मोठा असं खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम आहे. प्रॉपर मिडल चेंडू मात्र होऊ शकला नाहीये. यश आहे डीप कव्हरला. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाते. ओहो, तिथे मात्र बॅकअप थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. चौथ्या धावेची मागणी आहे आणि इथे चौथी धाव देखील आली. साज बाज ताज और सरताज. उर्सेगावचे भूषण SP धामणकर अर्थात संदीप धामणकर देखील उपस्थित होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितल्या गेले तर 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जिकडे बघावं तिकडे प्रेक्षक आहेत. जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक राजा इथे स्पर्धेचा आनंद घेतोय. प्रत्येकाच्या हृदयावरती मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेने अधिराज्य गाजवलंय. हलक्यातनं चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, टॅप केला बॉलला. शॉर्ट पॉइंट मध्ये आपण बघतोय वैभव पाटील असतील तिथे. चेंडूला आपण पाहतोय ते मैदानामध्ये कव्हर करणार आहेत. एक धावी इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा येतात 34 धावा. दिनेश चव्हाण 5 चेंडू खेळलाय, 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू मध्ये 9 धावा बनवतो इथे तो लकी. शुभम तयार. कट करण्याचा इथे प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये आपण बघतोय संपर्क नाहीये मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट म्हणजे धीमीपणाची कसोटी. क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. क्रिकेट म्हणजे धाडसाची शान. क्रिकेट म्हणजे साहसाचा मान. क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच, तर क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेच. क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल.
क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल, क्रिकेट म्हणजे अहिंसक हस्त्र युद्ध, क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. म्हणून म्हटलं जातं खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट. कट केल्या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून स्क्वेअर कट, कडक चेंडू सीमारेषेच्या बाहेर व रन चौका. थँक्यू. डीएन रॉक साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. टाळ्या वाजवायला पैसे लागत नाही. मला वाटतं डीएन सरांच्या हातामध्ये कडकडीत 500ची नोट आहे मला वाटतं तिथे. डीएन सर, आमच्या पवन दादांचं स्पेशल तुमच्यासाठी प्राइज आहे. तुम्ही आतापर्यंत तुमच्यासाठी प्राइज बक्षीस खूप लावली असतील. एकदा स्टेज वरती फक्त आमच्या पवन दादासाठी या. तुम्हाला एनर्जी ड्रिंक दिली जाईल. एनर्जीचे मग प्रकार आहेत, समजून घ्या. मॅच खेळत जाऊयात पुन्हा एकदा. 3 षटकांचा आपण पाहतो खेळ संपलाय. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात होणार आहे. शुगन कुमार बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. स्ट्रायकर लकी मुदळे आहे. चेंडू आपण पाहतोय मैदानात सतमध्ये सुरेख आहे. लक्ष्मण अण्णा दामणकर यांच्या वतीने आपण पाहतोय डीएन साठी मात्र जे आता 500ची कडकडीत नोट मिळाली आहे. आणि भरनाथ उद्योग समूह यांच्या वतीने आता तुमच्यासाठी प्राइज आहे. व्हाईट साठी स्पेशल तुमची जी ओळख आहे ना जगभरामध्ये, तो व्हाईट आम्हाला बघायचा आहे. पुढचा चेंडू आहे अंश खेळण्यासाठी लकी. पुढे सरसावून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला आहे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं आदेश गाडीसाठी या ठिकाणी पारितोषिक येते. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर पोपटजी शिंदे यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आकाश शिंदे यांच्या असणारे वडील या ठिकाणी त्यांच्याकडनं पारितोषिक आलं. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुढचा चेंडू असणार आहे शुगन कुमारच्या देखील प्रत्येकी विकेटसाठी पारितोषिक आहे प्रथमेश राक्षे यांच्याकडनं. पुढचा चेंडू असणार आहे आदेश गाडीसाठी. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कला दाखवली, क्रिकेटचा क्लास, सौंदर्य दाखवणारा फटका सीमारेषेच्या बाहेर. आदेश गाडीचा क्लास षटकार. तर या ठिकाणी आपण पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. ज्या चेंडूवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आदेश गाडे दाखल झाला आणि पहिलाच बॉलवरती स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत आणि तिथे ठोकलेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हा षटकार. संघाचा डावफलक वाढेल.
धावफलकावरती धावा आपण पाहतोय नोंदवल्या गेल्यात 44 धावा. निखिल बोत्रे यांच्याकडनं पारितोषिक येते. लागोपाठचे 3 षटकार खेळले तरी 1000 रुपयांचं बक्षीस आदेश गाडेसाठी. पुढचा चेंडू आहे हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. आपण पाहतोय सन्मान दिला. एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात केला जाईल का, परंतु नकार कळवला. एक सिंगल त्या ठिकाणी आपण पाहतोय पळून पूर्ण केली जाते आणि एका सिंगल धावेमध्ये समाधान मानले. आयुष्यात माणसाने समाधानी असणं खूप गरजेचं आहे आणि संत तुकाराम महाराज देखील म्हणतात ठेवेली आनंदी तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ते समाधान मानले एका धावेवरती. पुढचा चेंडू असणार आहे दिनेश चव्हाण ऑन स्ट्राईक. शफल झाला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, ही कल्पकता आहे सुगन कुमारची. काही चेंडू मैदानात परी टाकते. विजय गारगे यांच्याकडनं देखील पारितोषिक येते. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर 1000 रुपयांचं बक्षीस. फुलटॉस होता. एक रास्ते बॅट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. फेकी अप्रतिम आहे. फेकी सुरेख पाहायला मिळाली मैदानात मध्ये. षटक क्रमांक मैदानात मध्ये आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचं संपलंय. 4 षटकांचा डाव संपला आणि संघाचा डाव फलक 46 धावा ज्या फलकावरती असणार आहेत. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय विशेष देणगीदार सुधाकर भाऊ शिंदे आणि त्याचबरोबर कैलास भाऊ वालेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. जर मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर आपण 4 षटकांचा डाव या ठिकाणी पाहिला. 3 महत्वपूर्ण फलंदाज जे मैदानाच्या मध्ये बाद झालेत आणि 46 धावा ज्या धावफलकावरती आहेत. आज खऱ्या अर्थानं आदेश आपण बघतोय खऱ्या अर्थानं डीएन रॉक आणि डीएन रॉकला खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर ज्यांनी ट्विट केलं, ज्यांची अदाकारी बघितल्यानंतर त्यांना वाटलं की टेनिस क्रिकेट किंवा क्रिकेटमध्ये देखील असे अंपायर होऊ शकतात. क्रिकेटचे देव सचिन रमेश तेंडुलकर यांना ज्यांनी मात्र डीएन रॉक यांना ट्विट केलेले. ऑस्ट्रेलिया संघाचे कॅप्टन यांनी देखील डीएन रॉकला ट्विट केलेले आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत ज्यांनी डीएन रॉक यांना मात्र ट्विट करताना आपण बघितलेले. आणि आज हे डीएन रॉक ज्यांच्या वतीने आपल्याला खऱ्या अर्थानं सौजन्य झालेत ना, ते पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड भूषण सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांच्या वतीने मात्र खऱ्या अर्थानं डीएन रॉक हे आपल्याला सौजन्य झालेले आहेत. आणि निश्चितप्रमाणे आपण पाहतोय सर्व आमच्या प्रेक्षकांची इथे इच्छा आहे डीएन सर, एकदा आमच्या निक्सन सरांसाठी देखील एकदा संधी हवी आहे. आम्हाला त्यांना देखील बघायचं आहे. त्यामुळं आयोजकांनी सांगितलंय दोन्ही आमच्यासाठी पंच महत्वाचे आहेत. आम्हाला दोघांनाही बघायचं आहे, परंतु एक एक षटक जर तुम्ही केलं तर चांगलंच आहे. परंतु मॅचकडे जाऊयात आपण. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र मैदानाच्या मध्ये जो असणार आहे उर्सेगावचं म्हटलं तर आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे उर्सेगावामध्ये अनेक मल्ल तयार झालेत. उर्सेगाव म्हटलं की बैलगाडा शर्यतीची प्रचंड मोठी क्रेज उर्सेगावामध्ये. उर्सेगाव म्हटलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे गाव उर्सेगाव. आणि क्रिकेट म्हटलं की उर्सेगाव. तुषार शिंदे तयार. पुढे सरसावलेत. पावलांचा वापर इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स फॉर रन चौकार. उर्से गावाचं नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आपण पाहिले गेले तर कोंडवा इथे कुस्ती स्पर्धेमध्ये उर्से गावचा सुपुत्र धीरज मारुती शिंदे याचा 51 किलो गटामध्ये प्रथम क्रमांकाचा तो मानकरी ठरलेला आहे. एकदा धीरजसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उर्से गावचा सार्थ अभिमान आहे तो. लेग कटर चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. फार मोठी अपील तिथे होती, परंतु पंचांनी ते लेट पण थेट तर्जनी आकाशाकडे केली आहे. विकेट होणारे पतन.
याच ठिकाणी खऱ्या अर्थानं बजरंग तालीमचे वस्ताद पैलवान समीर भाऊ शिंदे यांच्या वतीने माझ्यासाठी देखील 200 रुपयाचं प्राइज आलंय, त्यांचंही मनापासून धन्यवाद आहे. विकेट आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली तुषार शिंदे, मोस्ट विकेट टेकर बॉलर म्हणून मात्र आतापर्यंत तुषार शिंदे यांचं नाव या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. स्कोर कार्डकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. 50 धावा दाखल कव्हर आहेत. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर आपण याच उर्से गावामधून संकेत ठाकूर सारखा जर आपण पाहिले तर कुस्तीगीर क्षेत्रामध्ये याने देखील आपण या उर्से गावाचं नाव अभिमानाने मात्र उंचावलेलं आहे. म्हणजे उर्से गाव जर आपण पाहिले गेले तर फक्त प्रत्येक खेळासाठी ओळखलं जाणारं उर्से गाव आहे आणि त्याच गावामध्ये आज मात्र क्रिकेटचा देखणा सोहळा रंगलेला आहे. स्वराज्य स्पोर्ट्स क्लब आयोजित स्वराज्य चषक 2025 नवीन बॅटर विजू बालघरे, तुषार शिंदे तयार. यावेळेस कुलवा टप्प्याचा बॉल अगदी मनगटाच्या साह्याने वळवलाय. बॉलला आदेश आहे तिथे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये दाफलकावरती 58 धावा, 51 धावा आहे, माफ करा. 2022-23 महाराष्ट्र केसरी सिल्वर मेडल मिळवणारे संकेत ठाकूर यांना देखील आपण खऱ्या अर्थाने उर्से गावाचा अभिमान उंचावताना आपण बघितलाय. यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला, परंतु बॅट आणि पॅड मध्ये अंतर राहिलं. डॉट बॉल इथे आलेला आहे. 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 51 धावा आहेत. आदेश पुन्हा बघायचा क्रीजचा वापर करताना पाहायला मिळाले. पुन्हा बॅकफुटला गेले. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस फार मोठी अपील तिथे जरूर केली, परंतु पंचाने कळवलं की इथे मला वाटतं तुषार सरांनी सांगितलं की लेग स्टिक मिस करणारा चेंडू होता. पिचिंग लेग साइड आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारची अपील होताना बघायला मिळालं नाहीये. डॉट बॉल एक सिंगल मैदानामध्ये आलेली आहे. मंगेशजी करके, प्रल्हादजी धामणकर देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या मध्ये आपण बघतोय आज 2 मेगा फायनल मध्ये संघ भिडलेले आहेत. 8 षटकांची मॅच आहे. एका बाजूला असेल कार्यसम्राट नगरसेवक. यावेळेस खोदून काढला, बॉलला उडवलाय बॉल, चेंडू मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने. वाह, काय जुगलबंदी होती. आम्ही अनेक जुगलबंद्या बघितल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये. ही पंचांची जुगलबंदी होती. एका बाजूला निक्सन सर आहेत, दुसऱ्या बाजूला डी.एन. रॉक आहेत. 58 धावा ज्या मात्र आपण पाहतो स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय 5. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होते. महिंद्राचे असणारे युनियन लीडर माननीय मंगेश शेटकारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके अण्णांचे बंधू सन्माननीय सुदामभाऊ शेळके भाऊंचा याच्याकडे शुभागमन होते. भाऊ आपलं देखील मी स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक आदरपूर्वक या ठिकाणी आपलं स्वागत करतो. त्याचबरोबर देवेंद्रजी धामणकर देखील उपस्थित होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आलेल्या मान्यवरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने प्रशांत माळसकर यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील स्वागत. आणि इथे मात्र विकेट. सुराज
मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर अण्णांच्या पावलावरती पाऊल ठेवत याच तालुक्यामध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे सन्माननीय आपण पाहिले गेले तर सुदामभाऊ शेळके, त्याचबरोबर मावळ भूषण आदरणीय प्रशांत माळसकर यांचा ऐशने आगमन होतोय. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष पिंपरी चिंचवड भूषण कैलासभाऊ लांडगे यांचे आगमन होतोय. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. विनंती अतिथी कक्षामध्ये या, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. सचिन पानसरे आपण पाहतोय मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू असणार आहे. हा बॉल मैदानात मध्ये शॉट पूल केलाय. वॉट अ शॉट. हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, बिग ब्लास्ट और ये चरण षटकार. अश्विनी आणि मैदानात मध्ये आपण पाहतो इथे पहिल्या बॉलवरती आक्रमण केले. षटकार मैदानात मध्ये खेळून काढलाय. वैभव पाटील वरती केलेलं आक्रमण पाहायला मिळेल आणि संघाचा धावफलक 64 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी लागोपाठचे 3 षटकाचे खेळ तर सन्माननीय निलेशजी मोरे यांच्या वतीने 3000 रुपयाचं प्राइज सचिन पानसरे यांच्यासाठी. पुढचा चेंडू हा देखील आपण पाहतोय हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय कव्हर्स मध्ये सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक आपण पाहतोय पुढे सरसवलं जाईल. 68 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल. सचिन पानसरे आज मात्र मैदानात मध्ये आपण पाहतोय हल्ला आक्रमण सातत्याने चढवताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू असणार आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पोपटजी शिंदे यांच्याकडून पारितोषिक. इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज सचिन पानसरे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघतो ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे आणि मावळच्या क्रिकेटला खऱ्या अर्थानं निश्चितप्रमाणे एक सुगीचे दिवस आणण्यासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला आणि या सर्व खेळाडूंना या सर्व संघांना शिस्तप्रिय खेळ खेळण्यास भाग पाडलं असे मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय मनोजदादा दाभाडे आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे खजिनदार प्रवीणदादा शिंदे या दोन्ही अतिथी मान्यवरांचं याक्षणी आगमन होते. दोन्ही मान्यवरांचं मी स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने आपलं स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. विनंती आहे दोन्ही अतिथी मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. फलंदाज आपण पाहिलं मैदानात मध्ये सचिन पानसरे बाद होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल दिनेश बोडके. राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपण पाहतो कार्यरत आहेत. मैदानात मध्ये जर पाहायला गेले तर सातत्याने नॉटी बॉय चिंचोली संघासाठी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी पार पाडताना आपण त्यांना पाहतो. राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहिलं देहूनगरीचे सरपंच देखील होते. आता मैदानात मध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात दिनेश बोडके. ऑन खेळण्यासाठी तयार. सफल झाले. पहिला बॉल अगदी समोरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी करेल चुकी परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मैदानात मध्ये धावा पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. संघाचं धावफलक 2 ने वाढेल आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय 70 धावा धावफलकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तर षटक क्रमांक आपण पाहतोय 6व हे मैदानात मध्ये संपलंय. 6 षटकं संपलेली आहेत. 70 धावा ज्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. विजू बालकर आणि दिनेश बोडके ही जोडी मैदानामध्ये आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळते. आज मेगा फायनल आपण इथे मैदानामध्ये जरूर बघतोय. मेगा फायनल म्हटलं की आपल्याला अनेक मेगा फायनल आठवतात. 1983चा विश्वचषक जर आपण आठवलं ना
तर निश्चितप्रमाणे इंग्लंडच्या प्रत्येक बातमीपत्रामध्ये एकच बातमी छापून आली होती की या वर्षीचा विश्वचषक हा वेस्ट इंडिजचा संघ जिंकणार आहे. परंतु भारतीय संघाने केलेली करामत आणि भारतीय संघ भारतामध्ये आलेला पहिला विश्वचषक कोणी विसरू शकणार नाहीये. त्यानंतर आपण पाहिले गेले तर T20चा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वामध्ये आलेला तोही कप कोण विसरेल. 2011 एप्रिलच्या त्या महिन्यामध्ये जर आपण पाहिले तर महेंद्रसिंग धोनीने खेळलेला तो षटकार आणि भारतामध्ये आलेला दुसरा विश्वचषक कोण विसरेल. आज बघायचंय 8वं पर्व कोण गाजवणार आहे. कोलबटाप्याचा बॉल यावेळेस मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला कव्हर करतील. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा आपण बघतोय मैदानाच्या मध्ये प्रयत्न जो होणार नाहीये. 71 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7व्या षटकाला सुरुवात झालेली आहे. मेगा फायनल आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. तुषार शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती फिरकीचा जादूगर म्हणून देखील मात्र तुषार शिंदेची ओळख आहे. प्रत्येकाला प्रयत्न मात्र फार मोठे करायचे. ज्याचे प्रयत्न मोठे असणार. ओहो आणि यावेळेस काय परफेक्ट यॉर्कर. दांडी 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 गुल विकेट. विजयदादा करके यांच्या वतीने विजू पालघरेच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अविनाश भाऊ डोळस या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या मध्ये आपण बघतोय ते आज मेगा फायनल इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय सुरू आहे. आज स्कोर कार्ड वरती 71 धावा आहेत. अविनाश दादा करके त्याचबरोबर अक्षयभाऊ धामणकर, बाळाभाऊ धामणकर, स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या प्रत्येक सदस्यांनी घेतलेली मेहनत या सर्वांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हा मावळचा वर्ल्ड कप का म्हटलं जातं ना त्याचं प्रात्य इथे आल्यानंतर मात्र समजतं. हो तिथे मात्र सिक्कीला हे जीवदान आहे. मला वाटतं इथे ऋषिकेशकडे इतका वेळ होता ना तो घरी जाऊन चहा पिऊन जरी आला असता तरी त्याने चेंडू स्टंपांवरती लावला असता. इतका वेळ त्याच्याकडे होता. परंतु चेंडू आपण कधी कधी बघा मार्गावरती काही पाट्या फ्लेक्स लावलेल्या असतात तिथे आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं अति घाई संकटात नाही. तुमची घाई कधी कधी मात्र तुम्हाला धोक्यात टाकते. तुषार शिंदे फिरकीचा जादूगर का म्हटलं जातं ना तुषारला ते दाखवावा लागणार आहे. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज विकेट होणारे पतन. धक्का क्रमांक 8वा. विकास 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 करण 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 ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अमितदादा घोटकुले यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. तुषार शिंदे काय जबरदस्त आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतायत. पुढे सरसावा चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पावलांचा वापर केला यावेळेस सिक्कीने आणि असं म्हणतात ना कटोरी में कटोरी में और कटोरी में भिगा हुआ आंवला. तुषार शिंदे ऐसी गेंदबाजी कर रहे जैसे गेंदबाज हो पीयूष चावला. चांगली गोलंदाजी इथे तुषार शिंदे यांच्याकडून आपल्याला बघायला मिळते. अचूक टप्प्याचा मारा इथे सुरू आहे. आतापर्यंत सर्वात चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन कोणत्या गोलंदाजाचं राहिलं असेल ना तर त्या गोलंदाजाचं नाव आहे तुषार शिंदे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघतोय कार्यसम्राट नगरसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय राहुल दादा बालघरे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि स्वागत. सडक पक्कडक षटकार ठेरण.
थँक्यू. मला वाटतं डीएन सरांना लईच मोठा धोका दिलाय कुणीतरी. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. शामरावजी धामणकर माजी सरपंच आणि त्याचबरोबर माजी सरपंच चंद्रकांतजी धामणकर दोन्ही मान्यवरांचं आगमन झालं. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 77 धावा ज्या धापलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. पुण्याच्या बॅलेंट बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये पुण्याचं बघायचं यावेळेस तुषार शिंदे स्ट्राईक वरती आलेले आपण पाहतोय. सागर लोअर फुल टॉस होता यावेळेस, लोअर फुल टॉस होता. बुंद्यात टाकलेला चेंडू मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचा आहे. आणि 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 विकेट आहे. LBW विकेट. Jazz in the mix. थँक्यू. या ठिकाणी देवरूर कंटेनमेंट बोर्डाचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय राहुल दादा पालघरे दादांना विनंती असणारे, दादा या अतिथी कक्षामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. मैदानाच्या आपण पाहतोय आता इथे विकेट त्यांना पाहायला मिळाली. सागर मैदानामध्ये बाद झालेला आहे. शेवटची विकेट आहे आणि शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय असेल. 7 षटकं संपली आहेत. 77 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर मनीष मैदानात दाखल ते होईल. हॅलो चेक. 77 धावाच्या धावलकावरती आपण पाहतोय नोंदवल्या गेल्या आणि आतापर्यंत 9 फलंदाज बाद झालेत. शेवटचा एक फलंदाज आपण पाहतोय शिल्लक आहे. तर शेवटचं एक षटक देखील आपण पाहतोय मैदानाच्या शिल्लक असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती अंतिम शेवटचं षटक घेऊन वैभव पाटील गोलंदाजीसाठी मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. ब्लॅक स्क्रीनच्या समोर कोण आहे आणि बॅनरच्या समोर कोण आहे विकेट किपरच्या पाठीमागे. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये पडलाय. अगदी डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येतोय. 77 धाव संख्येवरती संघाचा धावफलक आपण पाहतोय स्थिर असणार आहे. विजू बालघरे शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय कामगिरी करेल. 5 चेंडू मैदानाच्या मध्ये नक्की शिल्लक आहे. जर पाहायला गेलं तर स्लॉगोवरचं षटक शेवटचे 5 चेंडू, त्या 5 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असणार आहे. समोरचा संघ देखील आपण पाहतोय ताकदवर संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, राम सोडलाय कॅच आणि इथे धावेचा प्रयत्न देखील झालाय. पाहता पाहता धावा पळून पूर्ण केल्या जातील 2. जीवदान मिळालंय. जीवदानाचा फायदा मैदानाच्या मध्ये घेणं गरजेचं असणार आहे. विजू बालघरीला मिळालेलं जीवदान किती घातक ठरू शकतं नक्कीच या संघाला सांगण्याची गरज नाही. कमीत कमी चेंडू जास्तीत जास्त धावांची खेळी सातत्याने करणारा हा खेळाडू स्वतःच्या संघासाठी आज मैदानाच्या मध्ये धावा बनवणं गरजेचं असणार आहे. आणि शेवटची एक विकेट, शेवटचा एक फलंदाज शिल्लक होता. झेल मैदानाच्या मध्ये सुटलाय. उर्वरित चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक असणार आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. वैभव पाटीलची गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि तिकट मारा सातत्याने करतोय. हो, हा चेंडू लिफ्ट केलाय, सोडून दिलाय आणि इथे वाईड बॉल +2 डिक्लेरेशन झोन कडे चेंडू जातोय 2 धाब्यांसाठी. वाईड +2 आताच्या मिळतील 3 धावा एक्स्ट्रा फ्री आणि संघाचा धावफलक या 3 धाब्याने वाढेल. 82 धावा, 82 रन्स, लॉस ऑफ 9 विकेट्स. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 82 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पुढचा चेंडू असणार आहे विजय बालघरे साठी. वैभव पाटील गोलंदाजीच्या मार्गावरती पुन्हा एकदा तयार. अक्रॉस द बॅट चेंडू तर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, चेंडूच्या खाली पोहोचेल परंतु झेल मैदानाच्या मध्ये होऊ शकला नाही. दुसऱ्या धावेला प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय. पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्यात. ज्याप्रमाणे चौकार षटकारांना महत्व दिलं जाते त्याचप्रमाणे एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतो या ठिकाणी बनवल्या जात आहेत. प्रत्येक धावेला महत्व आहे कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनताय सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. 1 आणि 1 धाव आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाईल. संघाचा धावफलक वाढेल
84 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धवल वरती आता असणार आहेत. 7.3 षटकांचा डाव आपण पाहतोय आतापर्यंत मैदानाच्या मध्ये संपलाय. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 3. काय कामगिरी या 3 चेंडूवरती करेल विजय बालघरे. क्रॉस बॅट उडवलाय, चेंडू फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचला, टिपला जाईल जेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा दाभाडे आणि खजिनदार प्रवीणदादा शिंदे यांना विनंती आहे की आपण याच ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचे. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर मावळ भूषण आणि मावळ 11 खऱ्या अर्थानं मावळ तालुक्याच्या संघासाठी आपण पाहिले तर मावळ तालुका संघाचे संघ मालक सन्माननीय प्रशांत माळसकर हे देखील आपण पाहतोय आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर आजचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्यासोबत जे जोडले गेलेत मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार, खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर या मावळ तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची मूर्तमेढ रोवली, ज्यांनी खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेच्या देवाऱ्यामध्ये विठुरायाची पंढरी पाहिली, ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये शाश्वत परिवर्तन घडवलं, असे मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके यांचे बंधू सन्माननीय सुदामभाऊ शेळके आज मात्र आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने स्वराज्य चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आता आपल्याला थांबायला वेळ नाहीये, त्यामुळे थोडीशी घाई करायची. आघाडीचे दोन्ही बॅटर्स देखील मैदानामध्ये पाठवून द्या. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. थांबला तो संपला, हुकला तो संपला. अफाट आईच्या मैदानी येशी तू वेळोवेळी, डाव तुझा येताच जपून सजवशील तू आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताल या तुझ्या जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक, उधळण्या तुझा डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळतील तुझला धाव. चतुर आणि सावध जो तो इथेच रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. चुकला तो संपला, हुकला तो संपला. तू ऐकतो जय घोषाचे नारे, काळ गतीचे नको तो विसरू वारे. षटकार अचूक चेंडू तो काळाचा, आयुष्याचे डोंगर जणू धावांचा. राहील निरंतर आठवण तुझी इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. चुकला तो संपला, हुकला तो संपला. जगदीश केंदुरकर सरांची मात्र एक कविता, सुनील गावस्कर यांचा तो अभिनय. आज इथे कोणी थांबायला आलेले नाहीये, प्रत्येक जण इथे मात्र लढण्यासाठी आलेला आहे. आणि मैदानात बघतोय आपण स्वराज्य स्पोर्ट क्लब आयोजित स्वराज्य चषक. स्वराज्य चषकाचं एक देखणं आयोजन आणि नियोजन. दुसऱ्या डाबाला मात्र इथे होणार आहे सुरुवात. 84 झालेल्या आहेत, 85 मात्र बनवायचे आहेत. आणि या मावळ तालुक्यामध्ये इतिहासाची साक्ष देणारा तालुका म्हणजे मावळ तालुका. प्रेक्षक राजाची अलोट गर्दी आपण इथे मैदानामध्ये बघतोय. उसळलेला हा जनसागर मैदानावरती आपण चौफेर बघतोय, कारण ही मॅच हा मावळचा वर्ल्ड कप आहे. आणि या मावळचा वर्ल्ड कप या 8व्या पर्वामध्ये कोण असेल चॅम्पियन, राहिलेले मात्र फक्त 8 षटक आहेत. 84 झाल्यात, 85 बनवायचे आहेत. आई शिवाय तुझी कृपा झाली, सह्याद्रीच्या उदरात रत्नांची खाण मिळाली. जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्याच शिवबाने मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला. असे या मावळ तालुक्यामधील उर्से गावामध्ये आपल्या सर्वांचं स्वराज्य चषकामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. जॉईंट होतात आपल्या सोबत किरण येवले. होती मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. देवगाव नगरीला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आलेत. आजच्या दिवसभरामध्ये प्रेक्षक राजांची मनं जिंकली. गोलंदाजीच्या माध्यमातून पहिलं षटक लागण्यासाठी
पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे दिनेश बोडके. ध्येयासाठी प्रयत्न करावे लागतात. या जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण लक्षात ठेवा वेडे लोकच इतिहास घडवत असतात. दिनेश बोडके तयार आहेत. पहिलाच बॉल वैभव पाटील साठी होता. तिथे पाहिलं गेलं तर 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं भंबल होत असताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल मिळाली आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाचं खातं खोललं गेलंय. जिंकायचं असेल तर लढायचंय. दोन्ही टीम लढा पडा थोडा फोडा राज्य करा आणि अस्तित्व निर्माण करा. एकच तत्व अवलंबावं लागणार आहे, कारण दोघांनाही विजय महत्वाचा आहे, परंतु कोणतरी एक विजय होणार आहे आणि कोणीतरी दुसरा जो दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी होणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दिनेश बोडके स्ट्राइक ऑन. ऋषी कदम उर्फ गोट्या. या दरम्यान समोरच्या बाजूस बॉल उडवलाय. जाईल सरळ. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ चेंडूने घेतलीये बाउंड्री लाईनचे भेट. ठोकलाय चौकार. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिले. संपूर्ण मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. सुजलदादा ओझरकर आणि त्यांच्या समोर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. मॅच मध्ये जाऊया. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 5 धावा येत आहेत. खेळात हरला तरी चालेल, परंतु खेळ खेळणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ माझ्यासाठी कठीण होता. दिनेश बोडके पुन्हा एकदा ट्रॅकवरती. या दरम्यान इथे मात्र खांदोळ काढण्याचा प्रयत्न राहिला. फक्त दिशा दिली. 38 सर्कलमध्ये आपण पाहतोय तिथे खत्री यांना. तत्वरती आपण पाहायला गेलं तर एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा येत आहेत त्या तब्बल 6 धावा. शांतता बरसरली गेली आहे. प्रेक्षक राजा देखील आता शांत झालाय, कारण त्यांना माहिती आहे मानाचं करंड कोण घेऊन जाणार आहे हातामध्ये. वैभव पाटील ऑन स्ट्राईक. वैभव भावा तुला देखील खेळायचंय मैदानाच्या आतमध्ये. दिनेश तुम्हाला देखील कमबॅक करायचंय. पुन्हा एकदा आपण पाहतो विकेट येणार का. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयसिंग दादा ठाकूर आणि त्यांच्या समवेत माननीय श्री दादाभाऊ धामणकर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. चेंडू खेळला जातो पुन्हा एकदा वैभव पाटीलच्या बॅटमधनं धन 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 करत चौकार. धन्यवाद. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय तब्बल 10 आकड्यावरती. डबल डिजिट 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. का मॅच रंगली जातीये इथे माझं एका बाजूला पाहायला मिळत आहेत. बाप्पू अण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये गाठ पडली जाते. नॉटी बॉईज चिंचोली टीम. थोडीशी शांतता पसरली गेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र विजू बालगरे आहे. लॉंग ऑन मध्ये गब्बर भैर बालगरेला मी पाहतोय. क्षेत्ररक्षण बदलले गेले. वैभव पाटील थोडंसं चाणक्य होईल. दिनेश देखील चाणक्य झाले, चतुर झालेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती आल्यात. या दरम्यान इथे मात्र कट करायचा होता, दिशा द्यायची होती आणि इथे मात्र कुठेतरी पाहिलं गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. जिंकण्यासाठी लढायचंय. जर तुमचे नक्कीच आज जिंकण्याचे प्रयत्न सुंदर असेल ना, तर यशाला देखील पर्याय नाही. आज प्रामाणिकपणाचा खेळ पाहायला मिळणार का मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत दोन्ही टीम्सना एकही पराभव स्वीकारलेला नाहीये. यावेळेस आणखीन एक परफेक्ट पाहायला गेलं तर व्हाईट लाईनला धरून केली जाते गोलंदाजी. ऑफिशियल देखील कळताय षटक क्रमांक संपला जात आहे. पहिलं 6 बॉल संपले जात आहेत धावफलकावरती. 42 धावा 75 रन्स आता पाहायला मिळतील ज्या बाकी आहेत आणि 42 चेंडू बाकी आहेत. 42 चेंडू विजयासाठी 75 धावसंख्येची गरज. प्रेक्षक राजांची अलर्ट गर्दी आमच्या समोर आहेत. सन्माननीय सुमितजी सोनवणे सर या पुन्हा एकदा. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. उसेगावच्या विद्यमान सरपंच भारतीताई गावडे ताईंचा या ठिकाणी शुभागमन होते. ताई आपलं देखील स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आदरपूर्वक या ठिकाणी आपलं स्वागत करतो, विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. त्याचबरोबर त्यांचे पिताश्री सन्माननीय गणपतजी गावडे साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत.
आणि आता मात्र आपण पाहतो ते मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बॉलर येतील ते सिक्की 42 चेंडू 75 धावा इथे मात्र आपण पाहतो जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. ऋषिकेश कदम उर्फ गोट्या स्ट्रायकन तयार असणारे. 9 सेकंडला वैभव पाटील. सिक्की तयार असेल. अगदी तुमच्या बाहेर चेंडू व्हाईट बॉल. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सोमवार नगरीचे माजी उपसरपंच उद्योग सम्राट आदरणीय नितीनदादा मोरे साहेबांचा या ठिकाणी शुभाग म्हणतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. विनंती त्यांनाही आपणही अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असणार आहे. क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट आपण निश्चितप्रमाणे मैदानामध्ये बघतोय. क्रिकेटचा खेळ रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. रंगात रंगला खेळ हा नियारा. हाफ ट्रॅकर बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न. ओहो सचिन दादा तिथे मात्र चेंडूच्या खाली पोहोचले होते जरूर. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केलाय. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो चिन्मय काका गोरे यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. स्वराज्य स्पोर्ट क्लब मध्ये आपण पाहतोय अलोट गर्दी प्रेक्षक आज इथे गर्दी करतायत. बॉलर तयार आहे. राऊंड द विकेट. मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न होता. धावेसाठी मात्र आपण पाहतो कुठल्याही प्रकारचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. पंचाच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. स्वतःच्या कौशल्यावरती गर्व नसणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात, उद्या मात्र तुम्ही विलन ठराल म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. आज आपण हे क्रिकेट मैदानामध्ये बघतोय. क्रिकेट म्हणजे पॅशन. क्रिकेट म्हणजे स्प्रिट. क्रिकेट म्हणजे ड्रीम. क्रिकेट म्हणजे जिद्द. क्रिकेट म्हणजे जोश. क्रिकेट म्हणजे चिकाटी. क्रिकेट म्हणजे मेहनत. क्रिकेट म्हणजे धाडस. बस फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे मैदानाच्या मध्ये होता. बॅट आणि बॉल मध्ये मैदानामध्ये बघायचंय. फार मोठी अपील जरूर तिथे केलेली आहे, परंतु मला वाटतं इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये पंच आपल्या निर्णयावरती इथे ठाम आहेत. कुठल्याही प्रकारचा आपण पाहतोय मैदानामध्ये निर्णय पंचाकडून आलेला नाहीये. 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानामध्ये बघतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघूयात सिक्कीचा काय वेग होता या बॉल मध्ये. बॅटिंग करणारी टीम जर या ठिकाणी सामना जिंकत असेल तर सन्माननीय प्रथमेश भाऊ राक्षे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज. O2 पुन्हा एकदा बघायचं मैदानाच्या मध्ये यावेळेस सिक्की तयार आहे. स्ट्रायकर ऋषिकेश कदम उर्फ गोट्या. यावेळेस बॅटचा फेस ओपन केला. चेंडू हवेत. विजू पालघरे आहे चिंचोली गावचा चित्ता. इथे सुट्टी मिळणार नाहीये. विकेटचं होईल पतन. समाज कार्यासाठी Roshi, या समाज कार्यासाठी Pagesh, त्यांनी कसली कंबर. अरे समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुनीला ना शेळके दादा एक नंबर. थँक्यू दुसरे. आदेश दादा ठाकूर यांच्यासाठी शांताराम दादा कोंडगे यांच्या वतीने आदेश सरांसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. या ठिकाणी या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आणि उर्से गावचे युवकांचे आधारस्तंभ आदरणीय अविनाश दादा कारके आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे उपाध्यक्ष बाळाभाऊ दामणकर यांच्या वतीने डीएन रॉक तुमच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. पण डीएन सर सगळ्यात जबरदस्त झलक आता आम्हाला स्टेजच्या समोर पाहिजे आणि वाईड अजून राहिलेला आहे तुमचा, ज्याच्यासाठी स्पेशल तुमची ओळख आहे. आणि टी शर्ट वरती आपल्याला त्यांचा सिम्बॉल देखील जरूर बघायला मिळतोय. अनेक बातमीपत्रांनी देखील आपण पाहिलं की डीएन रॉक यांची दखल घेतलेली आहे. 38 चेंडू आणि इथे 72 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 38 गेंद है और जीतने के लिए अभी भी 72 रनों की जरूरत. काटे की टक्कर मैदानामध्ये सुरू झालेली आहे. शुगन कुमार सायकल तयार आहे.
यावेळेस मैदानामध्ये वेग होता. या ठिकाणी एक प्राइज येत आहे. जर बॅटिंग करणारा सामना इथे संघ सामना जिंकत असेल ना तर प्रथमेश भाऊ राक्षे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या मध्ये पण इथे बघतोय डॉट बॉल इथे आपल्याला जो पाहायला मिळाला 13 धावा धापुलकावरती आहेत. 13 अब नहीं चलेगा तेरा, नहीं चलेगा मेरा, तुझे काम करना होगा तेरा. कट करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये पण इथे पुन्हा एकदा बघतोय. व्हाईट बॉल इथे मैदानामध्ये पंचाने कळवला आणि स्पेशल एकदा डीएन सरासाठी जोरदार टाळ्या. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल आलेला आहे. परत एकदा होणार. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. बोलो तयार सिक्की. कुलवटप्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल लागता कव्हरच्या दिशेने. विजू पालघरे फार दूरवरती असणार आहे. चेंडूला कव्हर करतायत. लहान मुलांना विनंती मागे सरा तिथून अजून सरा मागे. विजू पालघरेने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण किती केलेलं आहे. 2 षटकांचा आपण पाहतोय मैदानामध्ये खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण बघितले गेले तर 15 धावा धापलकावर आहेत. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असणार आहेत. आता 36 चेंडू आहेत. 70 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. 11.67च्या सरासरीने मात्र इथून पुढे तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. नक्कीच व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यापैकीच एक मान्यवर सबग या ठिकाणी उपस्थित आहेत. सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं प्राइज येत आहे योगेश भाऊ घारे यांच्या वतीनं. खऱ्या अर्थानं भारतीताई गावडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच आहेत आणि नक्कीच संसाराची जननी तू, तुला कोण भिडणार, लेकरांची माय तू, तुला कोण नडणार आणि आज आपण पाहतो तुला कोण अडवणार, बापाची वाघीण तू, तुझ्या समोर सारं जग झुंगणार, त्या माऊलीची लेक तू, तुझ्याशी कोण जिंकणार, एकाच जन्मात काय अनेक रूप तुझे, अभिमान तू, स्वाभिमान तू. सरपंच ताईंचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगली आहे. 36 चेंडू 70 धावा. या दरम्यान चांगला फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी एक प्राइज येत आहे. अमोल जाधव यांच्यासाठी ते प्राइज असणार आहे. चिनू काळुके यांच्या वतीने ते प्राइज आहे. प्रत्येक झेलसाठी अमोल जाधव जर इष्टिकेच्या पाठीमागे भूमिकेमध्ये जर झेल टिपत असेल तर 200 रुपयांचा प्राइज आहे. प्रेक्षक राजांची अलॉट गर्दी समोर बिल्डिंग वरती देखील पाहत आहे. अनेक प्रेक्षक राजा उपस्थित आहेत. आज या क्रिकेटला एक उदाहरण आलंय. आज या क्रिकेटला एक वेळ लागलाय. क्रिकेटचा खेळ या उर्से गावामध्ये जणू काय एक जत्रा भरली आहे आणि त्या जत्रेचं कारण आहे स्वराज्य चषक 2025. क्या होगा इस मैच के दौरान, कौन जीतेगा कौन हारेगा वो तो समय बताएगा. अगली गेंद देकर गेंदबाज से यार उसका सामने करिए लिया. बल्लेबाज बल्ला लेकर तैयार. इस बार उठा के मार दिया. बल्ले के बीचों बीच लगती हुई गेंद सीधा जाएगी विजू के हाथ में. नाइस विकेट. लिया कैच. टाळ्यांचा कडकडाट झालाय विजू पालघरे साठी. फिल आउट डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. पहा डीजे कंटिन्यू. डीजे कंटिन्यू. रोशी मंगेश. या ठिकाणी आपण पाहतो या जेल साठी आणि विजू पालघरे साठी ते प्राइज येत आहे. सन्माननीय दामूशेठ ठाकूर यांच्या वतीनं 500 रुपये आणि प्रशांत दादा माळसकर यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा होत आहे. मनापासून धन्यवाद. का मैच रंगली गेली है. सभी दर्शकों से विनती है कि अगर विजू पालघरे का कैच आपको पसंद आया ना तो एक बार विजू के लिए जोरदार ताली हो जाए. क्या कैच लिया है. कैच ऑफ द टूर्नामेंट.
कैच लिया तो मैच लेके जाएगा। क्या होगा इस मैच के दौरान? विजू ने पकड़ लिया अच्छा कैच। इस मैच के दौरान किसकी होगी जीत, किसकी होगी हार? आता मात्र प्रेक्षकांचा आणखीन गोड स्माइल आम्हाला पाहायला मिळतीये। अनेक अनेक महिला माता भगिनी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। लहान थोर मंडळी देखील आनंद घेत आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। 16 धावाच्या धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात। उर्से गावामध्ये क्रिकेटचा महाकुंभ मेळा, प्रेक्षकांची अलॉट गर्दी, गर्दीचं कारण बनलंय स्वराज्य चषक 2025। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील उर्से गावामध्ये जी मॅच रंगली जाते नोटी बॉईज चिंचोली यांच्या विरोधामध्ये दत्तनगर, अर्थातच बापू अण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन, दिनेश बोडके तयार। या दरम्यान आपण पाहतोय बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आले। नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय येवते आलेत। अक्षय येवते येत आहेत। एक सिंगल आली आहे। एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे। धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा येतील त्या तब्बल 17 धावा। 17 पे खतरा, गोलंदाज की फलंदाज? प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती स्माइलचे कारण आहे। बरेच प्रेक्षकांना हिंदीमध्ये थोडंसं मराठीमध्ये समज अवघड जातंय, परंतु आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रयत्न करतोय। ट्राय बट डोंट क्राय। प्रयत्न दोघांनाही करायचे आहे। वाळूची कन्नड एकदा तेलही गडे। डेड बॉल जो मैदानाच्या आतमध्ये कळतायत पंच। मृत चेंडू आहे। आवाज धुंदमला जातोय, आवाज घुमून रिटर्न येतोय। प्रेक्षकांनी मैदान तापवलंय। ओहो, या दरम्यान इथे चांगला फटका खेळलाय आणि बॉल जातोय सरळ। प्रेझेंटेशन आणि मॅन ऑफ द सिरीज ला दिली सलामी, ठोकलाय षटकार। रिफ्लेक्शन मध्ये आपण पाहतोय सन्माननीय अक्षय दादा कारगे, अक्षयांना कारगे यांच्या वतीनं आदिशजी ठाकूर यांच्यासाठी 200 रुपयांचं प्राइस जमा होतोय। मनापासून धन्यवाद। हो, यावेळेस देखील चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न राहिला। एक सिंगल आली आहे मैदानाच्या आतमध्ये, तत्वरती पाहायला मिळेल विकेट किपर थोडंसं मागे जात आहेत, परंतु एक सिंगल मिळाली आहे। एका सिंगलच्या मदतीने 23 धावा, 24 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट्स, 31 बॉल्स, विन ऑफ द मैच 61। क्या होगा इस मुकाबले में, किसकी होगी जीत और किसकी होगी हार? मैदान के अंदर कौन करेगा ये 61 का नौका का पार? देखना पड़ेगा। बिग मैच, बिग फाइट मैदान के अंदर। थोडंसं नक्कीच आपण पाहतोय शांत पडले गेले मैदान। या दरम्यान इथे मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न राहिलाय। एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये येते, तदवरती पाहायला गेलं तर लकी चेंडू पर्यंत आलाय, फेकतोय, तदवरती एकच सिंगल आली आहे। एक मिळेल संघाला, एक खात्यामध्ये ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावलं जातंय। षटक क्रमांक संपलं गेलंय। तिसऱ्या क्रमांकाचा 18 बॉल संपलेत, आल्यात फक्त आणि फक्त 25 धावा, 2 गडी बाद झालेत। शेवटचे 30 चेंडू आणि बनवायच्यात 60 धावा। शेवटच्या आता 30 चेंडूंचा खेळ जो आपण पाहतो मैदानाच्या मध्ये शिल्लक राहिलेला आहे। 60 धावा अजूनही मात्र बनवायचे। दिनेश बोडकेंचा 2 षटकांचा स्पेल, 1 विकेट मिळाली। 20 धावा मात्र त्याने मात्र जे खर्च केलेले आहेत 25 झालेले आहेत 18 बॉल मध्ये। आता 30 चेंडू बनवायचे 60, 12.00 च्या सरासरीने मात्र इथून पुढे अजून धावा बनवायच्या आहेत। क्रिकेट आणि क्रिकेट म्हणतात ना, क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे, त्याशिवाय मात्र तुम्हाला मोठं नाव कमवताच येणार नाही। आणि आज बघायचं आहे ही वेडी लोक, ही वेडे खेळाडू आज इतिहास रचणार आहेत। कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भरारीचं वेध हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही। आज बघायचे मैदानामध्ये इतिहास कोण रचणार आहे। 8वं पर्व आपण स्वराज्य चषकामध्ये बघतोय। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय आकाजी सोनवणे यांच्या वतीने माझ्यासाठी आदेश ठाकूर यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे, त्यांचाही मनापासून धन्यवाद आहे। बॉलर तयार, राऊंड द विकेट सिक्की। हा ट्रॅकर बॉल होता, मिड विकेटला बघायचंय, खेळाडू फार दूरवरती, लकी चेंडूवरती पोहोचला होता, परंतु मैदानामध्ये चांगले एफर्ट्स यावेळेस दाखवले। संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितली गेली तर आता स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहे 26 धावा।
29 चेंडू 59 अजूनही मात्र जे बनवायचे आहे. छत्रपती शिवरायांचं सुंदर वाक्य आहे, जर या जगामध्ये यशाचा मार्ग आहे ना तर तो मी शोधीन, शोधूनही सापडत नसेल तर तो यशाचा मार्ग मी स्वतः निर्माण करील. यशाकडे जायचंय. स्क्वेअर कट आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कडक षटकार शेरन. लय मनानं दिलदार कार्यकर्ता, मनानं दिलदार, गोरगरिबांचा एकमेव आधार, लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता, जनतेचा मेंबर. अरे सुनील अण्णा शेळके दादा एक नंबर. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका होता. याच गाण्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. एखाद्या सेलिब्रिटीला एवढं प्रेम मिळत नाही ना, तेवढं प्रेम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमच्या अण्णांना मिळतं. हे अण्णाने आमच्या कमवलेलं आहे. राऊंड द विकेट पुण्याचा सिक्की. आता मात्र आपण पाहतोय डेड बॉल. कदाचित गोलंदाजाचा मृत्यूचेंडू मैदानाच्या मध्ये असेल. डीएन रॉक आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे अगदी रोबोट स्टाईल इथे मध्ये कळवलं. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लागोपाठच्या 3 विकेटसाठी युवा हृदय सम्राट आदरणीय अविनाशदादा कारके, अक्षयदादा धामणकर, योगेश घारे, उमेश धामणकर यांच्या वतीने 2,500 रुपयाचं प्राइज आहे. हलक्या चेंडू आपण पाहतोय ते ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सिक्की स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू ते अडवतोय. डॉट बॉल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. जितना बड़ा संघर्ष होगा ना उतनी ही शानदार जीत होगी. कारण जिंदगी का जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष हा कोई महान नहीं होता. जब तक चोट नहीं पड़ती हथौड़ी की पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 27 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावा अजून मात्र जे बनवायचे आहेत. 27 गेंदे और जीतने के लिए अभी भी 53 रनों की जरूरत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे पुण्याच्या मैदानाच्या मध्ये. राऊंड द विकेट सिक्की. यावेळेस उडवलाय बॉलला ऑन साइडला. खेळाडू आहे तिथे लकी चेंडूला कव्हर करेल. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक 33 धावा. 26 चेंडू शिल्लक आहेत. 52 अजून मात्र ज्या बनवायचे आहेत. आज प्रेक्षक राजाचा महासागर आपण इथे खऱ्या अर्थानं चौफेर बघतोय. अलोट गर्दी, दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. यावेळेस पुण्याचा बॅटचा फेस ओपन केला ऑन साइडच्या दिशेने. मयूर बालघरे फार दूरवरती. वाह काय एफर्ट दाखवलेत मयूर बालघरेने. संघासाठी ते चौकार वाचवलेला आहे. बिन सावन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती. अब कुछ हालत ऐसे है बिना संघर्ष यहां शुरुआत नहीं होती. सुरुवात तर झालेली आहे. शेवटचे 25 चेंडू 51 धावा अजून मात्र जे बनवायचे आहेत. काय मॅच आपण पाहतोय मैदानात रंगली आहे. तोडीस तोड मैदानामध्ये उत्तर चालू आहेत. 8व्या पर्वामध्ये नवीन चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे आणि तो चॅम्पियन कोण असणार आहे हे मात्र येणारे 25 चेंडू आता सांगून जातील. 34 धावा स्कोर कार्ड वरती. शुगन कुमार नॉन स्ट्रायकिंगला आपण बघतोय. अक्षय येवते सिक्की पुण्याचा तयार आहे. इनसाइड आउट सो खेळण्याचा इथे प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये तिथे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 षटकांचा आपण पाहतोय मैदानामध्ये खेळ इथे संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय स्कोर कार्ड वरती 34 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 51 धावा. काय मॅच आपण पाहतोय मैदानात रंगलेली आहे. छोटासा ड्रिंक ब्रेक घेऊया. एक डीजे ब्रेक.
ऋषी या समाज कार्यासाठी मंगेश त्यांनी कसली कंबर, अरे समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीला ना शेळके दादाचे एक नंबर, आणि हे गाणं लागल्यावरती प्रत्येकाच्या मनामध्ये अशाच आशा जागा होतात, कारण मावळचा लोकप्रिय नेता एक नंबर, नाव आहे टॉपला आणि टॉपलाच राहणार. मॅचला होती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 51 धावांची गरज आहे. चला वेळ वाचवा. सूर्य आता त्याच्या घरच्याकडे रस्त्याकडे निघालाय. सूर्य आता मात्र थोडासा कमी कमी दिसायला सुरू झालाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत सचिन बांसरे. फुल टॉस बॉल होता, समोरच्या बाजू सोडवलाय मयूर. आता मात्र हा अपुरे पडतील. बॉल एक टप्पा घेत निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावबळकावरती वाढ होईल. आतापर्यंत धावबळकावरती येत आहेत त्या तब्बल 38 धावा, 38 रन्स. फटकेबाजी करावी लागेल इथे. सचिन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. जिंकायचं असेल तर नक्कीच विकेट देखील मिळवणं गरजेचं आहे. आज इथे मात्र प्रतिष्ठा बनायला लागलीये. कोण जिंकणार यावेळेस आपण पाहिलं गेलं तर गर 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 बिंगणारा बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इकडे आता पाहायला मिळतात नक्की झलक पाहायला मिळते थोडी थोडी. डीएन रॉक सरांची कौतुक आहे त्यांचं देखील. 38 धावा. सामना आता शांत पडलाय. प्रत्येक प्रेक्षक राजाला ही मॅच कोण जिंकणार आहे आणि या वर्षीचा करंडक कोण हातामध्ये घेऊन जाणार याची मात्र उत्कंठा शिकायला गेलेला आहे. पुन्हा एकदा सचिन तयार. यावेळेस पाहिले गेलो तर एक चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. बॉल बॅटर साठी पाहिले गेलं तर चेंडू निर्धावाला आहे. ऑन स्ट्राईक अक्षयला आपण पाहतोय. या ठिकाणी प्राइज आलेले प्रथमेश दादा राक्षे यांच्या वतीने प्राइज असणार आहे. शुगन कुमारने जर नॉट आउट मॅच जिथे जिंकून दिली ना तर प्रथमेश दादा राक्षे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. बक्षिसांची खैरात म्हणजे स्वराज्य चषक. प्रेक्षकांची अलर्ट गर्दी म्हणजे स्वराज्य चषक. समालोचकांची अनेक अनेक आवाजांमध्ये बदल केले जाणारे स्वराज्य चषक. 3 HD लाईव्हचे कॅमेरे म्हणजे स्वराज्य चषक. डीएन रॉक सर म्हणजे स्वराज्य चषक. या दरम्यान इथे मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या मिड विकेट कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे लकी. एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जाईल धावबलकावरती. आतापर्यंत येत आहेत तब्बल 39 धावा, 39 रन्स. 39 रन्स धावबलकावरती येत आहेत. फिर से एक बात देखना पड़ेगा. गेंदबाज उस गांव के ईंट के उसका सामना करने के लिए बल्लेबाज बल्ले लेकर तैयार. इस बार स्लो डिलीवरी के साथ वहां पर अच्छी गेंद पेश करते हुए गेंदबाज सचिन बांसरे की अच्छी गेंद डॉट डिलीवरी के साथ खाता आगे बढ़ता हुआ. 39 रन्स 2 विकेट के नुकसान पे अभी भी दत्तनगर डेरो टीम खेल रही. क्या होगा इस मुकाबले में, किसकी होगी जीत और किसकी होगी हार, कौन लेके जाएगा फर्स्ट प्राइज का 81,000 का एक कैश प्राइज और एक मार्क का ट्रॉफी. क्या होगा मुकाबले में. फिर से एक बार परत एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन बांसरे उर्से गावाच्या एंड कडनं तयार झालेत. 39 आल्यात. या दरम्यान चांगला फटका हवेमध्ये फटका परंतु बॉल सरळ जाईल. सो ब्युटिफुल, सो इलिगेट, जस्ट लुकिंग लाईक वाव. ठोकलाय षटकार. धावबलकावरती 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. 30 चेंडू पडले गेलेत. 45 आल्यात. 18 चेंडू
40 धाव्यांची गरज. या ठिकाणी प्राइज आलेले लागोपाठचे 3 चौकारांसाठी प्राइज आहे. योगेश दादा घारे आणि त्याचबरोबर गणपत दादा मालपोटे यांच्या लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. शेवटचे 18 चेंडू 40 धावा अजून मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. शुगनने मॅच जिंकून दिली तर प्रथमेश राक्षे यांच्या वतीने शुगनसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. आदेश गाडी तयार. राऊंड टू विकेट. कट केलेला बॉल बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. डॉट बॉल इथे मैदानात आलेला आहे. 17 चेंडू शिल्लक आहे. 40 धावा अजून मात्र बनवायच्या आहेत. आपण पाहिले ना तर उर्से गावामध्ये फक्त 2च गोष्टी फार मोठ्या प्रसिद्ध आहेत. एक ही म्हणजे बैलगाडा शर्यत आणि 2 म्हणजे क्रिकेट स्वराज्य चषक. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये इथे. डॉट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेला आहे. संघाची धावसंख्या ते स्थिर आहे. 16 चेंडू 40 धावा अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये बनवायच्या आहेत. 16 चेंडू आणि 40. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. जितना बडा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. जेवढा मोठा संघर्ष असेल ना यशही तेवढंच मोठं मिळतं. अक्षय येवते स्ट्रायकर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार आहे. क्रॉस द बॅट यावेळेस खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल मिड विकेटच्या दिशेने. सिंगल आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या मध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही. एकेरी दुहेरी धावेने आता चिंचोली संघाला मात्र फारसा फरक पडणार नाहीये. मेगा फायनल आपण इथे मैदानामध्ये बघतोय. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. आदेश गाडे. 15 चेंडू शिल्लक 39 अजून मात्र बनवायचे आहेत. मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये वाईड आलाय आणि मैदानामध्ये आपण बघतोय यावेळेस DRS ची मागणी मला वाटतं आहे तिथे. फिल्डिंग टीम कडून रिव्हे आणि मैदानामध्ये बघायचं आता तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे काय येणार आहे. टीव्ही अंपायर मात्र आता थोडेसे ते बिझी होतील. असे जागावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या खेळाला द्यावे उत्तर. आज एकमेकांना उत्तर देण्यासाठी मात्र दोन्ही संघ इथे उभे राहिलेत. प्रथम क्रमांकासाठी आपण बघतोय 81,111 रुपयाचा प्राइस आहे. एक मानाचं करंडक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 51,111 रुपयाचा प्राइस आहे. एक मानाचा करंडक आहे. आज मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे आणि ती 2 व्हीलर बाईक आज कोणाच्या नावावरती कोरली जाणार. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये असणार आहे. हृदयाचे ठोके मात्र आता धडधड करू लागलेले आहेत. संघर्ष सुरू झालेला आहे मैदानाच्या मध्ये. कैलास भाऊ या जगामध्ये पराभूत व्हायला कोणीच आलेलं नाही. हारण्यासाठी कोणीच आलेलं नाहीये. परंतु या जगाचं एकमेव ठिकाण आहे जिथे माणूस पैसे देऊन हार घेतो ते म्हणजे हारवाल्याचं दुकान आहे. 14 चेंडू 39. पुन्हा एकदा घर 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 फिरणारा. आता आदेश गाडी ते चेंडू टाकत नाहीये. तो इथे भिंगरी टाकतोय. वळवणारे चेंडू आहेत. आदित्य भाऊ धामणकर आणि त्याचबरोबर आकाश सोनवणे. लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 विकेट, लागोपाठचे 3 षटकार. 1000 रुपयाचा प्राइस. पुढे सरसावलेत. बॅटचा फेस. शेणाची कपडे. भंडाऱ्याचा नाद. वर फकड्या. उचल की टाक षटकार. आता होणार पुन्हा होणार. आता होणार सुनील अण्णा शेळके आमदार. दाबून 1 नंबरचं बटन निवडून आणणार. आता होणार पुन्हा होणार. आता होणार. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार येतानाच आपल्याला पैदराज मध्ये बघायला मिळाला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहायला गेले तर 52 धावा धापलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू 33 धावा अजून मात्र बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आला इथं सचिन पानसरे. अनुभव असं म्हणतात ना, अनुभव हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु हा तुमचा अनुभव आहे आणि तो अनुभव इथे मात्र पणाला लावायचा आहे. अनुभवाने एक शिकवण दिली आहे.
कधीच कोणाच्या चुका आणि उणिवा शोधत बसू नका. नियती घेईल हिशोब तो तुम्ही कधीच करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. आपण चाललो आपल्या ध्येयपूर्तीकडे. आपण पहिल्या पानावरती आहेत, अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. त्यावेळेस मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये झेल. टिपण्याची संधी होती परंतु झेल होऊ शकले नाहीये. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आहेत 53. 11 चेंडू शिल्लक, 32 धावा अजूनही आपण पाहतोय मैदानात जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. 11 चेंडू आणि 32 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. एका बाजूला बापू अण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर, तर दुसऱ्या बाजूला नगरसेवक राहुल दादा बालघरे स्पोर्ट फाउंडेशन चिंचोली, अर्थात नॉटी बॉय चिंचोली. या दोन तगड्या संघांमध्ये रंगलेला बॅटल. हे बॅटल नाहीये, हे युद्ध आहे. हे युद्ध आहे आणि ते युद्ध रंगले या उरसेगावच्या मैदानावर. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय जरूर आणि तिथे मैदानात बघायचं आहे. आत्ताच्या 2 धावा आहेत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये आलेल्या आहेत. जुने चेंडू द्यायचे. 10 चेंडू शिल्लक, 30 धावा मात्र आपण पाहतोय अजूनही इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 10 गेंदे और जीतने के लिए अभी भी 30 रनों की जरूरत. कांटे की टक्कर मैदानाच्या मध्ये सुरू है. वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो लड़ाई क्या जिसमें टक्कर ना हो. आणि ती टक्कर इथे मैदानाच्या मध्ये सुरू आहे. आदेशदादा ठाकूर आणि माझ्यासाठी देखील आपण पाहतोय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाशजी सोनवणे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आमच्यासाठी असणार आहे. त्यांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आहे. 10 चेंडू शिल्लक, 30 धावा अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या बनवायच्या आहेत. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची, नव्या पर्वाची. 10 चेंडू 30. लोअर फुल टॉस इनसाइड एज. सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि 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 ते काय, अमोल जाधवकडून मात्र चूक झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. अक्षय येवतेला परतावा लागणार आहे. विकेट आली आहे. अण्णा शेळके आमदार. थँक्यू. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करायचे, कारण संतांनी सांगितलंय प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करा. परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी याच मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. संतांनी सांगितलंय केल्याने होते आणि केल्याची पाहिजे. सोमनाथजी ठाकूर आणि कैलाजी वाजे साहेबांच्या वतीने प्राइज आलेले. अवबाचे 3 षटकार जर खेळले तर 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. 9 चेंडू 29 अजून बनवायचे आहेत. शुगन कुमार नवीन बॅटर मैदानात दाखल इथे होतोय. विनोद यावेळेस इनसाइड आउट तो खेळलाय. चेंडू बघायचा एक्स्ट्रा कव्हरला. दिनेश आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एपीजे अब्दुल कलामांचं सुंदर वाक्य आहे. स्वप्न ती नाही जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्न ती आहेत जी माणसाला झोपा येऊ देत नाही. यश प्रत्येकाला मिळवायचं आहे. 8 चेंडू बनवायचे 28. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. सचिन पानसरे 40+ खेळाडू आहे. आजही 30 दहशत आहे. आजही ती गोलंदाजीला धार आहे. 8 चेंडू 28. विनोद तयार आहे. लोअर फुल टॉस खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस मैदानामध्ये बघायचं. अपील तिथेच केली आहे जरूर. धावबाची संधी आणि या संधीचं सोनही मात्र होणार आहे. विकेट आली आहे.
7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये बनवायचे आहेत त्या 28 धावा. या डावातला हा चेंडू अतिशय आता मात्र महत्वाचा असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा त्या मैदानामध्ये बघायचंय सचिन पानसरे. लोअर फुल टॉस ऑन साइडला मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न स्वतः फॉलोथ्रो मध्ये मात्र चेंडू इथे अडवतायत. काय गोलंदाजी केली सचिन पानसरे यांनी. सचिन पानसरे यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा सचिन पानसरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. टाळ्या वाजवायला पैसे लागत नाही. काय मॅच रंगली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि आता बनवायचे 28. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी 28 रनों की जरूरत. जी मॅच जो सामना मैदानामध्ये बघायचंय मानाचा करंडक कोणाच्या हातामध्ये मिरवलं जाणार. शेवटचे 6 चेंडू 28. जिकडे बघावे तिकडे प्रेक्षक आहेत. जिकडे बघावं तिकडे प्रेक्षक आपली जागा सोडायला तयार नाहीये. शेवटचा षटक सोपवले आदेश गाडेच्या हातामध्ये. स्पीडअप करा चला टीम. एका बाजूला राम यादव दुसऱ्या बाजूला शुगन कुमार. शुगन कुमारने एका बाजूने खिंड लढवली आहे परंतु आता अब नहीं चलेगा इक्का दुक्का. तुम्हें जीतना होगा तो लगाना होगा चौकार छक्का. 6 चेंडू आणि 28 हे समीकरण. आदेश गाडी तयार. स्ट्राइक ऑन राम यादव. 6 गेंदे 28 रनों की जरूरत. स्विच करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये केला जाईल. धावेसाठी मात्र आपण बघतोय नकार कळवलाय. या ठिकाणी माझ्यासाठी योगेशजी घारे, गणपतजी मालपोटे आणि सुनीलजी यादव यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं प्राइज दिले. त्यांचा मनापासून धन्यवाद आहे. स्विच करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानात केला जाईल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये तिथे. फलंदाजाने फक्त चेंडूला हवा घालायचं काम केलेलं आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 4 चेंडू 28 धावांची अजूनही मात्र गरज आहे. बऱ्याच जणांनी ठरवले असेल मॅच संपली परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. क्रिकेटचा रेकॉर्ड आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 3 चेंडू आणि आता 28 समीकरण आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. स्वराज्य चषक 2025 आणि या मावळचा वर्ल्ड कप आपण या मैदानावरती बघतोय. कट करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल आणि मैदानामध्ये आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू आणि 27 धावा. मावळचा एक मानाचा सन्मानाचा करंडक म्हणजे स्वराज्य चषक. 2 चेंडू 1 खोलवा टप्प्याचा बॉल. चेंडू सीमारेषा बाहेर. छरण या पोटोबा महाराजाच्या साक्षीने सांगतो मागच्या 2 वर्षापूर्वी सांगितलं आणि स्वराज्य चषक 2025 8वे पर्व आणि या 8व्या पर्वाचा चॅम्पियन आणि त्या चॅम्पियनचं नाव काय असेल. तो चॅम्पियन इथे आहे कार्यसम्राट नगरसेवक राहुल दादा बालघरे अर्थात नोटीबाई चिंचोली. माझ्या मायबाप मंडळींचा विश्वास ठेवलाय. या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही. प्रामाणिकपणे तुमची सेवा करील. तुमचा पुढेही अपमान होईल. तुम्हाला पुढे मान खाली घालायला लागेल असं कधी वागणार नाही. एवढं त्या निमित्ताने सांगतो मनापासून. कॅमेरामॅन सर्व पब्लिक समाज कार्यासाठी ऋषी या समाज कार्यासाठी मंगेश त्यांनी कसली कंबर
अरे समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुनीला ना शेळके दादाचे एक नंबर सुनील अण्णा शेळके दादाचे एक नंबर Roshi Mangesh. कार्यकर्ता लय मनानं दिलदार Roshi कार्यकर्ता मनानं दिलदार गोरगरिबांचा एकमेव आधार Mangesh. लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर